हॅलो. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की जर आपण एक अंतर्गोल आरसा म्हणजे कॉन्केव्ह मिरर घेतला, आठवत आहे का तुम्हाला? अंतर्गोल आरसा म्हणजे कसा आरसा? हा अशा प्रकारचा वक्र आरसा असतो ज्यातला आतला भाग परावर्ती म्हणजे रिफ्लेक्टिंग असतो. तर आतल्या बाजूत जर आपण समांतर प्रकाश किरण टाकले तर ते सगळे एका बिंदूवर, नाभी बिंदूवर केंद्रित होतात किंवा फोकस होतात. आणि आपण समांतर प्रकाश किरण कुठून आणतो? कुठल्याही दूर असलेल्या वस्तूपासून, जसं की सूर्यापासून येणारे प्रकाश किरण समांतर आहेत असं आपण मानू शकतो. तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण या अंतर्गोल आरशाचे उपयोग काय आहे, दैनंदिन आयुष्यात हा आपण कुठे वापरू शकतो हे बघूया. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. पहा, याचा सगळ्यात पहिला उपयोग मी तुम्हाला जो सांगू शकते तो आहे संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये या अंतर्गोल आरशाचा उपयोग होत असतो. मला माहिती नाही तुम्ही हा सूक्ष्मदर्शक वापरला आहे की नाही, पण ज्यांनी वापरला असेल त्यांना माहिती असेल की आपण आपली स्लाईड इथे ठेवतो. स्लाईड म्हणजे काचपट्टी या प्लॅटफॉर्मवर इथे ठेवत असतो. आणि मग आता त्यावरची वस्तू बघण्यासाठी आपल्याला त्याला प्रकाशित करणं गरजेचं असतं. मग आता तो प्रकाश कुठून येणार? तर तो प्रकाश येतो ह्या आरशातून. हा अंतर्गोल आरसा काय करतो? सूर्यप्रकाशाला, सूर्यकिरणांना त्या काचपट्टीवर फोकस करतो म्हणजे केंद्रित करतो. आणि मग या काचपट्टीवर जे काही असेल ते व्यवस्थित प्रकाशित होतं. ठीक आहे, तर मग या सूक्ष्मदर्शकातला हा आरसा अंतर्गोल आरसा आहे. जेव्हा कधी तुम्ही सूक्ष्मदर्शक वापराल तेव्हा या आरशाचा हा वक्र भाग बोटांनी जाणवून बघाल, तुमच्या लक्षात येईल. आता अशी अजून एक वस्तू जिथे तुम्ही हे अंतर्गोल आरसे पाहिले असतील ते म्हणजे या डिश टी व्हीचे अँटिने किंवा रिसिव्हर. यांना मराठीत ग्राही म्हणतात. हे प्रकाशाला ग्रहण नाही करत आहे, हे उपग्रहाकडून येणारे रेडिओ लहरींचं ग्रहण करत असतात. आणि रेडिओ लहरी या प्रकाश लहरींसारख्याच असतात. इथे जो आपण अंतर्गोल आकार बघू शकतोय तो या रेडिओ लहरींचा परावर्तक आहे. ठीक आहे, आता आपण आधी म्हटलंच आहे की रेडिओ लहरी प्रकाश लहरींसारख्याच असतात, त्या फक्त आपल्याला दिसत नाही. त्यांचे जवळजवळ सगळे गुणधर्म या प्रकाश लहरींसारखेच असतात. आणि या लहरी येतात आहेत खूप दूरच्या उपग्रहावरून किंवा रेडिओ टॉवरवरून, जे सुद्धा खूपच दूर आहे. आणि आता या रेडिओ लहरी खूप दुरून येत असल्यामुळे आपण त्या समांतर एकमेकांना आहेत असं समजू शकतो, असं मानू शकतो. आणि मग त्या या अंतर्वक्र भागावर, या तबकडीवर पडतात आणि मग काय होतं? त्या या ग्राहीवर फोकस होतात, केंद्रित होतात. हा रिसिव्हर किंवा ग्राही या परावर्तकाच्या मुख्य नाभीवर असल्यामुळे तिथे मग चांगला सिग्नल मिळतो आणि हा सिग्नल मग आपल्या टी व्हीवर पाठवला जातो. ओके, आता या अंतर्गोल आरशांचा आणखी एक उपयोग सोलर कुकर आहे. आपण याच तत्वाचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू शकतो. आपल्याला जे काही अन्न शिजवायचं आहे ते मोठ्या आरशाच्या नाभीय बिंदूवर ठेवायचं आणि मग जेव्हा सूर्य योग्य ठिकाणी असतो, जसं की दुपारच्या वेळी, तेव्हा हा आरसा असा व्यवस्थित संरेखित केला की प्रकाशाचे सगळे समांतर किरण आपल्याला शिजवायच्या असलेल्या अन्नावर केंद्रित करता येतात आणि मग सूर्याच्या केंद्रित शक्तीचा वापर करून आपण अन्न शिजवू शकतो. तर हीच आहे सौर कुकर मागची कल्पना. आता अंतर्गोल आरशांचा आणखी एक उपयोग, जो आतापर्यंत पाहिलेल्या उपयोगांपेक्षा जरा वेगळा आहे, तो म्हणजे विजेरी किंवा फ्लॅशलाईट, टॉर्च. यातला हा जो मागचा भाग दिसतो आहे तो अंतर्गोल आरसा आहे. आता तुम्ही म्हणाल इथेही काय प्रकाश किरण केंद्रित करायचे आहे आपल्याला? तर नाही. मग आपण इथे अंतर्गोल परावर्तक का वापरतोय? मग याचं उत्तर असं आहे की आपण इथे नेमकं उलटं करायचा प्रयत्न करतोय. हां, काय नेमकं उलटं करण्याचा प्रयत्न करताय आपण? लक्ष देऊन बघा. या किरण आकृतीकडे पहा. या किरण आकृतीमध्ये हे जे सगळे किरण आहेत त्यांची दिशा जर आपण बदलली तरीही ही किरण आकृती खरीच असेल, वैध असेल. म्हणजेच काय, तर या प्रत्येक किरणाची दिशा आपण बदलतोय. म्हणजे हा किरण नाभीबिंदूपासून सुरू होईल आणि अशा प्रकारे परत जाईल. असं समजा आपण केलं तर काय होईल पहा. इथे लक्ष देऊन पहा, मी प्रत्येक किरणाची फक्त दिशा बदलणार आहे अशा प्रकारे. आणि हे असं केल्यावरही ही किरण आकृती करेक्ट आहे, बरोबर आहे, अचूक आहे. आता असं कसं झालं? पहा, थोडा विचार करा. इथे आपण आपाती किरण आणि परावर्तित किरण बदलले, बरोबर? त्यामुळे आपतनाचा कोन आणि परावर्तनाचा कोन हे सुद्धा बदलले. पण आधी जसं हा आपाती कोन होता, हा परावर्ती कोन होता, पण आता नंतर ते दोघांची जागा बदलली आहे. पण त्याने काही फरकच पडत नाही ना, कारण त्या दोन्हींचं परिमाण सारखंच आहे ना.
आणि म्हणून ही किरण आकृती अजूनही अचूक आहे. परावर्तनाचे नियम अजून एक तसेच कार्य करतील. बरं, आता याचा अर्थ काय? पहा, याचा अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे या आरशाच्या नाभीवर ठेवलेला एक प्रकाशबिंदू स्रोत आहे, तर या अंतर्गोल आरशाच्या नाभीवरून प्रकाश किरण इथे सगळीकडे येतात आहे. आणि मग या अंतर्गोल आरशावर जो प्रकाश किरण येतोय त्या सगळ्या प्रकाशाचा विचार केला तर आता परावर्तनानंतर ते सगळे प्रकाश किरण एकमेकांना समांतर होतील. अगदी उलट, आधी आपण पाहिलं होतं की समांतर किरण एका बिंदूवर केंद्रित होतात. आता एका बिंदूतून निघणारे सगळे प्रकाश किरण परावर्तनानंतर समांतर होतात आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला प्रकाशाचा एक अत्यंत दिशात्मक समूह हवा असतो, तयार करायचा असतो, तेव्हा आपण एक अंतर्गोल परावर्तक असा वापरू शकतो, जसा इथे या विजेरीमध्ये करतोय. तर पहा, इथे हा एक छोटूसा बल्ब आहे, छोटूसा दिवा आहे, बरोबर. इथे आपण तो बघू शकतो. तो या परावर्तकाच्या नाभीबिंदूवर ठेवलेला आहे. मग आता या दिव्यातून येणारे जे प्रकाश किरण आहेत, जे समोरच्या दिशेने येत असतील, ते तर जसे आहेत तसे बाहेर येतात, त्यांचं काही बदलत नाही, त्यांची दिशा बदलत नाही. पण जे सगळे प्रकाश किरण या परावर्तकावर पडतात आहे, ते परावर्तनानंतर एकमेकांना समांतर बाहेर येतात. अशा प्रकारे पहा, हे एकमेकांना समांतर दिशेने बाहेर येतात, कारण त्या सगळ्यांचा स्रोत नाभीबिंदूवर ठेवलेला आहे. आणि मग यामुळे जो प्रकाश किरणांचा समूह तयार होतो, अगदी लख्ख असा प्रकाश झोततो असतो. आणि हे अशा प्रकारचे रिफ्लेक्टर किंवा अंतर्गोल आरसे गाड्यांच्या, वाहनांच्या समोरच्या दिव्यांमध्ये सुद्धा वापरले जातात. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय केलं? आपण अंतर्गोल आरशांच्या काही उपयोगांकडे बघितलं आणि आपण पाहिलं की सगळे उपयोग एका तत्वावर आधारित आहेत, की जेव्हा समांतर प्रकाश किरण अंतर्गोल आरशावर आदळतात तेव्हा ते सगळे एका बिंदूवर केंद्रित होतात. आणि अर्थातच याचं उलट देखील खरं आहे. आता हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला एका शेवटच्या उपयोगाबद्दल बोलायचं आहे. आणि यामध्ये प्रकाश किरण नसून ध्वनिलहरी आहेत. आहे ना मज्जा? म्हणजे आपण पाहिलं ते तत्व ध्वनिलहरींसाठी देखील कार्य करते. तेच परावर्तनाचे नियम इथे सुद्धा लागू होतात. तर पहा, असं आहे की अंतर्गोल परावर्तक जे असतात ते ध्वनिकीमध्ये कामी येतात. ध्वनिकी म्हणजे एकूस्टिक्स. समजा आपण खूप मोठ्या एका हॉलमध्ये उभे आहोत आणि आपल्याला प्रेक्षकांना संबोधन करायचं आहे. हा असा मोठा हॉल आहे आणि इथे नाभीबिंदूवर समजा आपण उभे आहोत. तर आपण काय केलं पाहिजे, इथे आपल्याला सगळा आपला आवाज, आपला ध्वनी समोर जायला हवा. म्हणून आपण आपल्या मागच्या बाजूला असा परावर्तक, ध्वनीचा परावर्तक ठेवायचा, अंतर्गोल परावर्तक. म्हणजे मग आपला आवाज जो कोणता मागच्या दिशेने जात असेल तो सुद्धा सगळा समोरच्या दिशेने जाईल आणि मग आपल्या श्रोत्यांना आपला आवाज अगदी स्पष्ट छानपणे ऐकू येईल. आहे की नाही मज्जा?